कधी विचार केलाय की आपण स्वतःबद्दल जे काही समजतो तेच जर खोटं ठरलं तर काय होईल? आज आपण एका अशाच प्राचीन जातक कथेबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आहे एका पोपटाची, ज्याने काही तपस्वींना त्यांच्या ढोंगीपणाचा आरसाच दाखवला. चला तर मग सुरू करूया. बघा, कडवट सत्य ऐकणं कुणालाच आवडत नाही, आणि तेही जेव्हा कुणा अनपेक्षित व्यक्तीकडून येतं तेव्हा तर नाहीच नाही. ही गोष्ट बरोबर अशाच एका प्रसंगाची आहे. काही तपस्वी होते ज्यांना आपल्या साधनेचा प्रचंड गर्व होता, आणि एका पक्षाने त्यांच्या याच गर्वाला आव्हान दिलं. बघूया तरी त्यांच्या या भ्रमाचा भोपळा कसा फुटतो ते. तर ही गोष्ट मुळात सांगितली होती स्वतः गौतम बुद्धांनी. आणि का सांगितली होती माहितीये? त्यांच्या काही अनुयायांसाठी जे साधनेच्या नावाखाली जरा आळशी झाले होते. त्यांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देण्यासाठी बुद्धांनी हा खास धडा निवडला होता. तर गोष्ट सुरू होते काशीच्या एका गावात. इथे 7 भाऊ होते. त्यांनी ठरवलं की आपण सगळं सोडून तपस्वी व्हायचं, म्हणजे संसारिक इच्छा वगैरे सगळं सोडून द्यायचं. त्यांचा दावा तर मोठा होता की ते आत्मनियंत्रणाच्या मार्गावर आहेत. पण खरंच तसं होतं का? आणि इथेच कथेतील खरी गंमत सुरू होते. बघा, या तपस्वींना काय वाटत होतं की आम्ही तर मोठे भक्त आहोत, भिक्षेतून जे काही मिळतं त्यावर जगतो. पण खरं वास्तव काय होतं? तर ते एकदम आळशी होते. नुसतेच शरीराने धष्टपुष्ट होते आणि साधनेऐवजी ऐशारामात जगत होते. म्हणजे त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात जमीन आसमानाचा फरक होता. आता या तपस्वींच्या आरामात व्यत्यय आणायला एक अनपेक्षित पाहुणा येतो. एक असा रहस्यमयी दूत जो त्यांच्या या भ्रमाच्या जगाला पुरता हादरून टाकणार होता. आणि हा कोणी साधासुधा पोपट नव्हता. हे होते देवांचे राजे शक्र. ते स्वतः पोपटाचं रूप घेऊन आले होते. कशासाठी? तर या तपस्वींचा ढोंगीपणा उघड करायला. आता विचार करा, जेव्हा सत्य सांगायला थेट देवालाच यावं लागतं तेव्हा प्रकरण किती गंभीर असेल. तर पोपट येतो आणि एक श्लोक म्हणतो. ऐकायला तर तो तपस्वी जीवनाची स्तुती करणारा वाटतो. तो म्हणतो, सुखी जीवन त्यांचंच जे भिक्षेतल्या उरलेल्या अन्नावर जगतात वगैरे वगैरे. आणि झालं. हे तपस्वी लगेचच खुश. त्यांना वाटलं ही स्तुती आपल्यासाठीच आहे, कारण त्यांच्या डोक्यात तेच होतं की आपण भिक्षेतील उरलेल्या अन्नावर जगणारे महान साधू आहोत. हे ऐकताच त्या तपस्वींचा अहंकार कसा सुखावला असेल विचार करा. त्यांना वाटलं, वा, अखेर कोणीतरी आपल्या साधनेला ओळखलं. पण बघा, खोटी प्रशंसा माणसाला किती सहज फसवते, नाही का? पण आता येतो कथेमधला तो क्षण जिथे हा सगळा गोड गैरसमज दूर होणार आहे. कारण पोपट आता आपल्या शब्दांचे बाण चालवणार होता आणि ह्या तपस्वींच्या गर्वाचा फुगा फोडणार होता. आणि मग पोपट पहिला बॉम्ब टाकतो. तो म्हणतो, अहो मांसाहारींनो, मी तुमची स्तुती नाही करत आहे. तुम्ही जे खाता ते उष्ट आहे, भिक्षेतलं उरलेलं अन्न नाही. विचार करा, स्तुती ऐकायची अपेक्षा असताना थेट मांसाहारी हा शब्द ऐकल्यावर त्यांना काय वाटलं असेल? एका क्षणात सगळं चित्रच पालटलं. हे ऐकून ते तपस्वी एकदम संतापलेच. ते लगेच डिफेन्सिव्ह झाले आणि पोपटावरच उलटटले. काय? 7 वर्ष झाली आम्ही इथे तपस्या करतोय आणि तू आमच्या अन्नाला नावं ठेवतोस? मग तू नक्की कोणाची स्तुती करतोयस हा? आणि आता पोपट ते सत्य सांगणार होता, जे ऐकून या तपस्वींच्या पायाखालची जमीनच सरकणार होती. त्यांच्या त्या तथाकथित पवित्र भोजनामागचं धक्कादायक वास्तव आता समोर येणार होतं. आणि मग पोपटाने खरा खुलासा केला. तो म्हणाला, तुमचं अन्न हे कोणी दानशूर व्यक्तीने दिलेलं नाहीये, तर सिंह, वाघ अशा हिंस्र प्राण्यांनी शिकार करून जे काही उष्ट टाकलंय ते आहे तुमचं अन्न. म्हणजे विचार करा, ते दानधर्मावर नाही तर चक्क प्राण्यांच्या उष्ट्यावर जगत होते. तर मग विघास म्हणजे काय? भिक्षेतलं उरलेलं अन्न म्हणजे काय? पोपट त्याचा खरा अर्थ समजावून सांगतो. खरा विघास म्हणजे आधी गरजू लोकांना उदारपणे दान द्यायचं आणि मग जे काही उरेल ते स्वतः खायचं. ही आहे खरी निस्वार्थ सेवा, आणि हाच या कथेचा खरा गाभा आहे. म्हणजेच पोपट एकदम स्पष्ट करतो, जे लोक आधी साधू ब्राह्मणांना, गरजूंना दान देऊन त्यांची गरज भागवतात आणि मग उरलेला खातात ना, तेच खऱ्या अर्थाने त्यागाचं जीवन जगतात. त्याग म्हणजे कोणीतरी टाकलेलं उष्ट खाणं नाही, तर आपल्या वाट्याचं दुसऱ्याला देणं. किती मोठा फरक आहे बघा. तर मग या कठोर सत्याचा त्या तपस्वींवर काय परिणाम झाला असेल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? चला आता कथेच्या बोधाकडे वळूया. त्या तपस्वींना त्यांच्या ढोंगीपणाची अशी जळजळीत जाणीव करून दिल्यानंतर तो पोपट म्हणजे शक्र आपल्या मूळ स्थानी परत गेला. पण जाताना तो त्यांना आत्मपरीक्षण करायला एक असा धडा देऊन गेला जो ते कदाचित आयुष्यभर विसरू शकणार नाहीत. आणि कथा संपल्यावर बुद्ध सगळ्यात मोठा खुलासा करतात.
ते त्यांच्या अनुयायांना सांगतात की त्या गोष्टीतला पोपट म्हणजे मी स्वतः होतो. आणि ते 7 तपस्वी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही तर तुम्हीच आहात. विचार करा, हा धडा थेट त्यांनाच उद्देशून होता, ज्यामुळे तो त्यांच्यासाठी किती जास्त प्रभावी ठरला असेल. तर या संपूर्ण गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? 3 मुख्य गोष्टी आहेत. पहिली म्हणजे आपल्या कृतींचं सतत परीक्षण करत राहा. आपण जे मानतो तसंच वागतो का? दुसरी गोष्ट म्हणजे खरी उदारता समजून घ्या, ती त्यागात आहे, उष्ठ खाण्यात नाही. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची, आपले जीवन आणि आपले विचार किंवा आपले विश्वास हे एकसारखे असायला हवेत, त्यात अंतर नको. आणि शेवटी एक प्रश्न उरतोच की त्या तपस्वींसारखं आपणही स्वतःला काही खोट्या गोष्टी सांगत जगतो का? आपण जसे आहोत तसं स्वतःला स्वीकारतो की कुठल्या तरी भ्रमात जगतो? यावर विचार करायला हरकत नाही.